मुंबई तक ब्रॉट यू बाय बड़ेकर ग्रुप। आनी तो चाहिए उद्धव की, लेकिन अगर फेयर इलेक्शन होगा तो, और अगर कुछ गड़बड़ी हुई तो फिर बीजेपी तो आ ही जाएगी। इकॉनॉमी वाढली आमची अशी ना तशी। मग 80 करोड लोकांना तुम्ही राशन फुकट कशाला देतात आहे? कुठे आहे त्यांच्यावर रोजगार? 5 किलो राशननी त्यांचं घर भरणार आहे, घर चालणार आहे? ही सत्ता बरोबर नाही आहे. मला तर असं वाटतं की सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. कोण बोलतं की शिवसेना येणार आहे, कोण बोलतं बीजेपी येणार आहे. म्हणजे दोघांचं एवढं भांडण चालू आहे, याच्यामध्ये तिसऱ्याचं म्हणजे आता आपल्या लोकांनी यानं विचार करून एक परिवर्तनाची लाट म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चान्स द्यावा. महाराष्ट्र में तो MBA का हवा चल रहा है. असं वाटतं की त्यांचं सरकार यायला पाहिजे उद्धव ठाकरेंचं, आणि तेच मुख्यमंत्री बनायला पाहिजे. पुढे 26 तारखेला मग काय होईल ते माहिती आहे तुम्हाला. मग राष्ट्रपती राजवट पण लागू होऊ शकते, तसा होऊन देऊ नका महाराष्ट्रामध्ये. विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या तोफा थंडावण्यासाठी आत्ता अवघे काही तास शिल्लक आहेत. यानंतर निवडणुकीच्या संदर्भातली उत्कंठा असणार आहेत. आज 18 तारीख आहेत आणि अगदी 2 दिवसानंतर निवडणूक होते आहे. या विधानसभा निवडणुकीची उत्कंठा लोकसभा निवडणुकीपासूनच होती. प्रचार झालेला आहे, निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे आणि त्यानंतर खरं तर 23 तारखेला रिझल्ट येणार आहे. पण मतदाराच्या मनात काय आहे आणि विशेष म्हणजे मतदाराला काय वाटतं की मुंबई महाराष्ट्रामध्ये सध्या कोणाची हवा आहे, याच्याबद्दलच आपण लोकांशी आज आत्ता बोलणार आहोत. काही जण बसलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. हाय, इलेक्शनच्या बद्दल बोलायला आवडेल का? मुंबई महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होते आहे. आता आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि 2 दिवसानंतर निवडणूक आहे. काय वाटतं कोणाची हवा आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये असं वाटतं की मनसेची हवा आहे. येस, असं वाटतं राज ठाकरेंमुळे. आता तुम्ही या प्लेसमध्येच बघत असाल, कारण वी फील सेफ ओव्हर हिअर. खूप वर्षांपासून आम्ही इकडे आहोत. मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी ते जे करतायत, त्यामुळे ते कार्य खूप मनाला भावतं आणि असं वाटतं की नाही, साहेबांची सत्ता यावी असं वाटतं. येस, सत्ता येईल असं वाटतं की महायुती किंवा महाविकास आघाडी बरोबर, म्हणजे त्यांनी सांगितल्यानुसार ते महायुती बरोबरच जाणार आहेत. अमित ठाकरे पण म्हणतात त्याप्रमाणे ते महायुती बरोबरच जाणार आहेत. तर वाटतं का सत्तेमध्ये मनसे सहभागी असेल आणि काय असेल मनसेकडे? मला असं वाटतं की सत्तेमध्ये सहभागी म्हणण्यापेक्षा त्यांची सत्ताच यावी ही इच्छा मी म्हणते. की म्हणजे असं ओपिनियन देण्यापेक्षा मला वाटतं की त्यांची सत्ताच यावी ही इच्छा आहे जवळजवळ प्रत्येक मराठी माणसाची. कारण द वे ते ह्या सगळ्या गोष्टी कॅरी करतात आमच्या सगळ्यांसाठी, जे काही ते करत आहेत आत्तापर्यंत कार्य त्यांनी केलं आहे आणि करत राहतील डेफिनेटली. त्यामुळे त्यांचीच सत्ता यावी असं वाटतंय. काय आहे, सरकारमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्रीपद महत्त्वाचं असतं. कोणाला बघायला आवडेल मुख्यमंत्री पदावर? राज ठाकरे तर म्हणतात मला मुख्यमंत्री पद नसलं तरी चालेल, पण महाराष्ट्रात मी चांगल्या पद्धतीने करून देऊ शकतो. एकदा संधी द्या, एकदा सत्ता द्या. पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या दृष्टीनं मुख्यमंत्री पदावर कोणाला बघायला आवडेल तुम्हाला? आणि वाटतं का राज ठाकरेंनी मुख्यमंत्री वगैरे व्हायला हवं? मला वाटतं की त्यांनी व्हावं, कारण ही एक पर्सनल चॉईस आहे. कारण त्यांनी ना खूप म्हणजे विदाऊट एनी पद त्यांनी ह्या गोष्टी खूप छान हाताळल्या आहेत. तर जेव्हा त्यांच्या हातात ती सत्ता येईल तेव्हा मला असं वाटतं की ते त्या गोष्टी अजून सुंदर होतील आणि खूप जास्त छान ते पार पाडतील ही जबाबदारी असं वाटतं. काका मगासपासून बघतायत आपल्याकडे, त्यांच्याशी बोलूया. काय वाटतंय मुंबई महाराष्ट्रामध्ये कुठल्या पक्षाची, कुठल्या युती आघाडीची हवा आहे? अशी बघायला गेलं तर आघाडीची सत्ता यावी, मला तर असं वाटतं. महाविकास आघाडी. का असं वाटतं आणि कोण मुख्यमंत्री व्हायला हवं? नाही, मुख्यमंत्री पदाचा तर आता ते निर्णय घेतील ना, ते आता आपण कसं हे करू शकतो. पण काय वाटतं म्हणजे कोण असायला हवं? जरी महाविकास आघाडीचं सरकार यायला हवं असं वाटतंय तुम्हाला, तर कोण मुख्यमंत्री असायला? पाहिजे. उद्धव साहेबांनी जे करोना काळामध्ये जे काम केलं होतं ते खूप चांगलं केलं होतं. का की त्यांना त्याबद्दल ते अवॉर्ड पण भेटलेलं आहे. हां, त्यांचं नाव पण आलेलं आहे त्याच्यामध्ये. करोना काळामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे. आणि ही जी सत्ता आहे ही सत्ता बरोबर नाही. ही फक्त काय बेकार आहे, काय कामाची नाही. काय ही योजना कसली योजना आहे? ही लाडकी बहीण योजना. आता ह्या लोकांना आठवते का लाडकी बहीण योजना? हां, म्हणजे निवडणूक आल्यावर. ह्याच्या आधी नव्हती लाडकी बहीण. हे असं आहे. रोजगार कुठे आहे? सगळे बेरोजगार आहेत. कामधंदा नाही, काय नाही, सगळे इकडे तिकडे भटकतात आहेत. आता हे 2-4 हजार रुपये, 1,500-2,000 रुपये देऊन ते काय घर चालणार आहे कोणाचं? बरोबर नाही. पण
तशीच योजना आणायचं महाविकास आघाडीनं पण कबूल केलेलं आहे. सरकार आल्यानंतर तशाच पद्धतीची योजना तेही आणणार आहे. त्यांनी हे पण सांगितलं ना की आम्ही रोजगार देऊ, आम्ही तेवढे रोजगार पैदा करू, आम्ही तेवढी कामं करू, त्या पद्धतीने आम्ही करणार. समजलं आहे? ह्यांनी कुठे दिले? काय झाले? पंतप्रधानांनी तर किती मोठी घोषणा केलेली. हां, अहो 2 कोटी बोले 2 करोड जॉब दूंगा मैं. कुठे गेले ते जॉब? कुठे आहे काय? मग हे सगळे एवढे खोटे बातम्या, असे सगळ्या खोट्या गोष्टी करून फायदा काय त्याचा? जनतेला उगाच जनतेची दिशाभूल करणं हे चुकीचं आहे ना. समजलं की नाही? आता 10 वर्षामध्ये या लोकांनी काय केलं आहे मला सांगा? काहीच तर नाही केलं आहे. सगळ्यांना फक्त आता हे लोक बोलतात की आम्ही एवढ्या लाख लोकांना काय म्हणतात ते खालच्या इथून वरती आणला. मग 80 करोड लोकांना कशाला भात ते 5 किलो राशन वाटतो आहे? बोलतो इकॉनॉमी वाढली आमची अशी ना तशी. मग 80 करोड लोकांना तुम्ही राशन फुकट कशाला देतात आहे? कुठे आहे त्यांच्यावर रोजगार? 5 किलो राशननी त्यांचं घर भरणार आहे, घर चालणार आहे? ही सत्ता बरोबर नाही आहे. मला तर असं वाटतं की सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. बस. काकांना वाटतंय सत्ता परिवर्तन झालं पाहिजे. आपण आणखीन काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात, शांतीत बसलेल्या लोकांशी. मराठी आहे की हिंदी आहे? काय वाटतं कोणाची सरकार यायला पाहिजे? कोणाची जो येईल तो व्यवस्थित चांगलं आलं पाहिजे. बाकी काय कोणाची व्यवस्थित काम केलं पाहिजे पब्लिकसाठी. बरं, आता काय वाटतं कोणाची हवा आहे सध्या? सांगू शकत नाही. प्रचार नाही बघितला कोणाचा? नाही एवढं नाही. का म्हणजे सत्ता मध्ये आलं तर काम करायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ना? म्हणजे कशा पद्धतीची कामं व्हायला हवीत असं तुम्हाला वाटतं? ज्या पद्धतीने आता चाललेलं आहे माहोल वातावरण त्या हिशोबाने म्हणजे कसली कसली कामं व्हायला हवी? मुलांना रोजगार मिळाला पाहिजे. जसे प्रकार चालले आहेत बरेचसे बलात्काराचे प्रकार कोणी थांबले पाहिजेत. व्यवस्थित सुरळीत चाललं पाहिजे. बाकी काय सरकार कोणाचं आलं तरी चालेल. हो कोणाचा काय आता फरक तर काही पडत नाही आम नॉर्मल पब्लिकवरती. मिडल क्लासवाला तर असंच शेवटी काय पर्यायच नाही त्यांच्याकडे. मुख्यमंत्री कोण व्हायला हवं असं वाटतं सरकार कोणाचं आलं त्याला आपण काय आता सांगू शकत नाही. सॉरी. तर? इलेक्शन चल रहा है, क्या लगता है आपको किसकी हवा चल रही है मुंबई महाराष्ट्र में? महाराष्ट्र में तो MBA का हवा चल रहा है. अच्छा, क्या लगता है सरकार आएगी? आने का चांस 55% चांस है. अच्छा, व्हाई यू थिंक सो? सी उद्धव ठाकरे में भी loyalist Shivsena can give vote to him. Plus Vidarbha and all these places Congress में win. Plus Sharad Pawar is his own area. इसीलिए प्रॉब्लम. वेस्टर्न महाराष्ट्र. Yeah, because Ajit Pawar is not going to win many seats. That is their weak link. And BJP is now contesting only 105 seats. They may get 70, 80. Major issue between Shinde and Uddhav Thackeray. I feel people are little emotional on Uddhav Thackeray. आपको लगता है कि वो सहानुभूति के मुद्दे पर अभी भी वोट्स होंगे? अभी भी वोट हो गए और रिसेंटली 3-4 इंसिडेंट हो गया. उसमें बहुत प्रॉब्लम हो गया. वो मर्डर हो गया सिद्दीकी का. वो तो थाने वो जो स्कूल में रेप हो गया बदलापुर. कुछ होता ही नहीं. पुणे में 2-3 एक्सीडेंट हो गया. एंड मेजर इशू इज अगेन गोइंग ऑन that they have given the development of Bandra, क्या है, Dharavi to Adani. Redevelopment is not a problem, but in addition to that they have given 555 acre land somewhere else. So this is a major objection. Development करो जो पैसा बनो. 555 acre land if you get, it's a big issue, you know. So that is another issue. The other thing is that you see people, although one favorable thing is that लाडली बहन है 1500 रुपये बोल रहा है, मगर अभी MBA वाला बोलता है 3000 देगा. वो तो एक बात है, मगर आप जाएंगे मराठा वाड़ा वो विदर्भ आदमी लोगों को खाने का पैसा नहीं, ये नहीं है, स्कूल जाने का पैसा नहीं, 1500 रुपये लेगा क्या करेंगे? यू टू प्रोवाइड देम एजुकेशन, हेल्थ केयर एंड ऑल सॉर्ट ऑफ थिंग. मनोज जरांगे का फैक्टर रहेगा लगता है आपको इलेक्शन में? उसका फैक्टर जाएगा MBA की तरफ जाएगा. इसीलिए वो विड्रॉ कर लिया. नहीं तो क्या है, वो शिवसेना के लिए वो अच्छा था. वो वोट लेने वाला था शरद पवार से, कांग्रेस से. ये एक प्रॉब्लम है.
एमवीए का अगर सरकार आता है तो क्या लगता है कौन मुख्यमंत्री होगा? मुख्यमंत्री का कोई भी होएगा, शिवसेना सॉरी उद्धव ठाकरे नहीं तो चौहान, दोनों से कोई होएगा। पृथ्वीराज चौहान नहीं तो उद्धव ठाकरे। और भी लोग हैं, जैसे सुप्रिया सुळे के बारे में भी लोग बात करते हैं, जैसे कि जयंत पाटिल है राष्ट्रवादी कांग्रेस के, वहाँ से भी बात। वो सब नहीं होंगे, आइधा उद्धव ठाकरे रहेगा नहीं तो चौहान, पृथ्वीराज चौहान। अच्छा, पृथ्वीराज चौहान क्यों लगते हैं आपको? वो पहले चीफ मिनिस्टर था, अच्छा, वो कांग्रेस सपोज ज़्यादा सीट में आएगा, 70-80 सीट में, देन वो बोलेगा हम रहेगा। उसका चीफ मिनिस्टर का भी एक्सपीरियंस है, उसका अगेंस्ट में ज़्यादा करप्शन नहीं है। अदरवाइज दे में थिंक ओके लेट अस मेक उद्धव ठाकरे, दीज आर द टू थिंग। तो उद्धव ठाकरे क्या अच्छे सीएम थे जब वो थे? क्योंकि उनके ऊपर तो बहुत सारे आरोप किए गए हैं विरोधी पार्टी से। विरोधी पार्टी तो सब टाइम आरोप करेगा, अभी कैसे है, बट ही वाज रीजनेबली गुड फेलो एंड ऐसे नहीं था। अभी नहीं तो क्या होगा, देयर विल बी कॉम्प्रोमाइज फार्मूला। पृथ्वीराज चौहान विल बी चीफ मिनिस्टर, आदित्य ठाकरे विल बी डेप्यूटी चीफ मिनिस्टर। अच्छा, आदित्य ठाकरे डेप्यूटी चीफ मिनिस्टर। Uddhav want to encourage his son, so Aditya Thackeray deputy chief minister. You live here, right, in Dadar Mahim constituency. What do you think about Amit Thackeray? वो शिवसेना का वो है ना, जो पुराना एमएलए है, सदा सरवणकर। वो जीतेगा, इसीलिए तो छोड़ा नहीं ना, उसको रिक्वेस्ट किया बीजेपी वाला, बाद में वो भी रिक्वेस्ट किया शिंदे, वो बोला नहीं ना हम 3 साल एमएलए है, ये हम क्यों छोड़ेंगे, हम प्रभादेवी में रहते हैं, हमारा ओरली कॉन्स्टिट्यूंसी में आता है। रेस्ट ऑफ महाराष्ट्र क्या होगा आपको लगता है? बॉम्बे में देयर विल बी फाइट बिटवीन शिवसेना एंड बीजेपी एंड कांग्रेस एंड मोस्ट एंड ऑल्सो उद्धव, बट रूरल महाराष्ट्र में बीजेपी के ज़्यादा चांस नहीं है एंड शिंदे के भी ज़्यादा चांस नहीं है। रूरल महाराष्ट्र में किसका चांस लगता है आपको? रूरल महाराष्ट्र में पर्टिकुलरली मराठावाड़ा, विदर्भा एंड वो एरिया में सब कांग्रेस और उद्धव मिलेगा। कोंकण में थोड़ा शिवसेना वाला है ना, शिंदे जीतने का चांस है। तर काकांनी आपल्याला खूप सारे इलेक्शनबद्दल सांगितलेलं आहे, महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या रिजनबद्दल सांगितलेलं आहे। काही लोक इथं आराम करताना आपल्याला दिसतात, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। गावावरनं आले का? ठाण्याचे आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या भागातनं आले? वागळे इस्टेट हो. अच्छा, काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये कोणाची सरकार येईल? खरं तर आम्हाला असं वाटतं की महाविकास आघाडी आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये तरी. ठाण्यातनं आलेले माणूस महाविकास आघाडी म्हणतोय? आता ठाण्यामध्ये बिल्डर लॉबी एवढी मोठ्या चालले, परत जर तुम्ही जे आपलं आहे कासरवाडी साईडला जर तुम्ही गेलात, तुम्ही तिथं बघाल तिथं लोक आंदोलन करतात, झाडं तोडतात म्हणून काय बोलतात बेशूट झाडं तोडायला लागले तिकडे। मग लोकांना वाटतं ना, परत रस्त्यांचे बांधकामं बरोबर नाही आहेत म्हणून असं वाटतं. आणि प्रॉपर वागळेमधले आहेत किसन नगरचे. पण ते महाविकास आघाडीचं सरकार का वाटतंय? आता उदाहरण घ्या, टाटा एअरबस गेला, त्यासोबत वेदांता फॉक्सकॉन गेला. वाईट याचं वाटतं की काहीच मागच्या 1-2 हप्त्या अगोदरच पंतप्रधान मोदींनी त्याचं उद्घाटन कुठे गुजरातला का सुरतला कुठेतरी केलं. मग आपल्या हक्काचे जे प्रोजेक्ट असतात ते चालले गुजरातला. आता मी IT मध्ये कामाला ॲज अ इंजिनियर, तर आमच्या हिंजवडीमध्ये ऑलमोस्ट 36 कंपनी गेल्या पुणे सोडून. मग आता उदाहरण घ्या की जर सोडून लोक चाललेत, कंपनी चालल्यास, तर जे इकडचे मूळ निवासी आहेत महाराष्ट्रात त्यांचा रोजगार काय होणार? कारण जर इकडेच आम्हाला रोजगार नाही भेटणार तर पुढे काय होणार, म्हणजे असा प्रॉब्लेम येते. आणि राहिला ठाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्यांचा आहे, मुख्यमंत्र्यांचा प्रचार जोरात आहे, पण तिकडे पण खूपसे इश्यू आहेत ना, जसं की मी तुम्हाला बोललो बिल्डर लॉबीज आहेत, परत रस्त्यांचे दर 1-2 महिन्याला बांधकाम सुरू असतं, खोदतात ते, परत काढतात, परत लावतात, ते प्रॉब्लेम आहेत. ते परत पोलिसांचे पण इश्यू आहेत, खूपसे इश्यू आमच्या एरियामध्ये पण आहेत, वागळे इस्टेटमध्ये पण. महाविकास आघाडीचं सरकार आलं तर काय वाटतं कोण मुख्यमंत्री होईल किंवा व्हायला पाहिजे? आता आपण जर वेगवेगळे पोल बघितलेत, आता जर जसे दर मीडिया एजन्सीज पोल काढतात, तर महायुतीमध्ये बघितलं शिंदे साहेब हे त्यांना जास्त वोट्स भेटतात, सेकंडला फडणवीस असतात. आणि महाविकास आघाडीमध्ये जर आपण बघितलं तर शर्यती नाना पटोलेमध्ये आणि उद्धव ठाकरेंमध्ये असते, पण उद्धव ठाकरेंना जास्त वोट भेटतात. तर मला सुद्धा असं वाटतं की उद्धव ठाकरेच CM बनले पाहिजेत, असं माझं मत आहे. पण का असं वाटतं उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे सर्वात पहिले तर त्यांचा जो मेन आहे, त्यांच्या पक्षाची जी मेन धारणा आहे की मराठी माणूस, तर ते आहे. परत त्यांनी जेव्हा ॲज अ मुख्यमंत्री ते जेव्हा बनले तेव्हाच काहीच महिन्यामध्ये मार्चमध्ये त्यांनी नोव्हेंबर का डिसेंबरमध्ये शपथ ग्रहण केलं. मार्चमध्ये कोरोनाला लॉकडाऊन लागला 23 का 22 तारखेला. तिथून ज्या प्रकारे त्यांनी अरेंजमेंट केली, आता फॉर एक्झाम्पल घ्या, धारावी एशियामधला सर्वात मोठा स्लम एरिया आहे, तर त्याचं जर कौतुक WHO सारखं जर हेल्थ ऑर्गनायझेशन करते तर ती खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. परत उदाहरण घ्या, आता मलाड साईडला जे स्लम्स एरिया आहे तिथे माझे नातेवाईक राहायचे, तर शिवसेनेची माणसं जे आहेत ते त्यांच्यापर्यंत जेवण घेऊन जायचे. परत शिवभोजन थाली 10 रुपयामध्ये त्यावेळेला अवेलेबल होती. कोरोना लसीकरण होत होतं. मेन मुद्दा हा की जेव्हा आपल्याला मदत हवी होती केंद्राची, तेव्हा केंद्राने आपल्याला बिलकुल मदत नाही केली कोरोनाच्या काळामध्ये. त्या अवघड परिस्थितीमध्ये पण उद्धव साहेब नेहमी खंबीर उभे राहिले. परत त्यावेळेला मी आमच्या फायनल इयरमध्ये होतो BEच्या, तर तेव्हा पण तुम्ही बघितलं तर आपली UCG जे आहे ते एक्झामचा पण तुम्ही मॅटर होता हा. पर उदय सामंत ते मंत्री होते आमचे, काय बोलतो, उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते ते. त्यांनी पण खूप प्रयत्न केले कॅन्सल करायला, तिथं पण त्यांनी आडाफाडा घातला. परत हे झालं कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं जे काम बघितलं आम्ही लोकांनी, ते आम्हाला आवडलं ओव्हरऑल. म्हणून असं वाटतं की त्यांचं सरकार यायला पाहिजे उद्धव ठाकरेंचं, आणि तेच मुख्यमंत्री बनायला पाहिजेत. इलेक्शनमध्ये आता 20 तारखेला इलेक्शन होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं सरकार येईल? महाराष्ट्र मुंबईमध्ये कोणाची हवा आहे वाटतं? आता तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण अशी खिचडी झालेली आहे की कोण कुठे आहे, कारण आता ह्याच्यामध्ये आता 2 पक्ष असे, त्याच्यामध्ये 3 पक्ष एकत्र आहेत आणि एक मनसे फक्त एक वेगळा लढत आहे. तर यामध्ये असं चित्र होऊ शकतं की म्हणजे दोघांचं एवढं भांडण चालू आहे, त्याच्यामध्ये तिसऱ्याचं म्हणजे आता आपल्या लोकांनी यांना विचार करून एक परिवर्तनाची लाट म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चान्स द्यावा. पण मुख्यमंत्री कोण पाहिजे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं म्हणणं आहे ते म्हणजे की महायुतीबरोबर आम्ही जाऊ, मवियाबरोबर नाही जाणार. अमित ठाकरेंनी पण तशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. तर तुम्हाला काय वाटतं, महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होईल जर सरकार आलं महायुतीचं? तर देवेंद्र फडणवीस वगैरे चांगले मुख्यमंत्री. एकनाथ शिंदे पण आहेत चांगले, म्हणजे काम करत आहेत तसं चांगलं. पण आता त्यांचं पण पुढे जर ठरलं असेल तर त्यांचे जर जास्त सीट वगैरे आल्या तर ते स्वतः दावा पण करू शकतात. मुंबईच्या लाईफलाईनमध्ये सुद्धा लोकांचं काय म्हणणं आहे आत्ताच्या या निवडणुकीबद्दल ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इलेक्शनबद्दल बोलायला आवडेल का? काय वाटतं इलेक्शनमध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कोणाची हवा आहे? कोण बोलतं की शिवसेना येणार आहे, कोण बोलतं BJP येणार आहे. आता कसं आहे की आम्हाला त्याच्याबद्दल केवढं हे नाही आहे की शिवसेना पण आली पाहिजे. जो आपल्यासाठी चांगलं करेल, ज्या आपल्या महाराष्ट्रासाठी चांगलं करेल, ज्या आपल्या जनतेसाठी चांगलं करेल, ती जनता जर म्हणजे तो जर निवडून आला तर तो आमचा फायदा. तर त्याच्यानंतर मग काय मतलब नाही. जो तो आपलं पोट भरण्यासाठी सगळं करत आहे आणि जनतेचा कोण बघत नाही आहे. त्यामुळे शिवसेना आली तरी चांगली गोष्ट आहे आणि भाजप आली किंवा BJP आली तरी चांगली गोष्ट आहे. असं काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठली शिवसेना पाहिजे तुम्हाला? बाळासाहेब ठाकरे जे आहेत त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे ते आले तर बेस्ट. कुठल्या एरियातले आहात तुम्ही? मी चेंबूर. तुम्हाला काय वाटतं तिकडे काय होईल? माझ्या मते शिवसेनाच आहे, कारण का आमच्या इथे टिळकनगर कॉलनीमध्ये शिवसेनाच आहे. हो, त्यामुळे शिवसेना आलेली चांगली गोष्ट आहे. मराठी माणसांसाठी सपोर्ट करते शिवसेना आणि शिवसेनाबद्दल सगळ्यांबद्दल आदर आहे सगळ्यांना. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक असं अस्तित्व आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे सगळेजण बोलतात की शिवसेना आली तर चांगली गोष्ट आहे. मला पण तेच वाटतं. मुख्यमंत्री कोण व्हायला हवं पाहिजे? मुख्यमंत्री माझ्या मते तर बघायला गेलं तर त्यांचे आता जे चिरंजीव होते त्यांनी जे काम केलेलं होतं ते चांगलंच होतं. पण आता आलेत शिंदे साहेब, तर शिंदेंनी पण चांगलं काम केलेलं, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझ्या मते आले तर उद्धव ठाकरे आले तर चांगली गोष्ट आहे, कारण शिवसेना त्यांना पाठिंबा देते आणि शिवसेना जर म्हणजे त्यांचेच जर प्रमुख आले तर अजून चांगलं होईल महाराष्ट्राचं. माझ्या मते ही चांगली गोष्ट आहे. आपण आणखीन काही जणांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. कुठे ट्रॅव्हल करताय? कसारा. अच्छा, कुठल्या भागातनं आले? उंबरमाळी, नाशिक. काय वाटतं महाराष्ट्रात मुंबईत कोणाची हवा आहे? सरकार कोणाचं येईल वाटतं? आता कोणाचं येतील काही सांगता तर येऊ शकत नाही, पण आता बघूया कोणाचं येते. पण ते येईल त्यांनी पण जनतेसाठी भरपूर काहीतरी केलं पाहिजे, सुविधा विविधा. आम्ही पण ग्रामीण भागामधले तिकडचे, आमच्याकडे असं पांडुरंग बरोबर ते आता उभे तिकडे दौलत दरोडा
काय वाटतं तिकडे नाशिकमध्ये काय होईल? तर बघू काय होतं ते, काही सांगू शकत तर नाही, पण मग असं काही विकास घडला पाहिजे, पण चांगलं गरिबांचे सुविधा सर्व झाल्या पाहिजे. शाळा वगैरे पोरांचे छोटे छोटे मुलं असतात खेडोपाडी, त्यांना पण लांब जावं लागतं. काहीतरी भरपूर सुविधा केल्या पाहिजे त्यांनी भरपूर. सरकारने विकासाची कामं केली पाहिजे. मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे असं वाटतं? आता कोण व्हायला पाहिजे काही सांगता शकत तर नाही, पण मग तसं आपले उद्धव ठाकरे साहेब तर व्हायलाच पाहिजे असं त्यांनी पण. का वाटतं उद्धव ठाकरे व्हायला पाहिजे? कारण का सरकार भरपूर चांगलं त्यांनी करोना काळामध्ये भरपूर व्यवस्थित मदत केली गरिबांसाठी असं. हे एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री होते, ते तर स्वतःला सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणवतात. त्यांनी लाडकी बहीणसारखी योजना आणलेली आहे, तर ते नको का व्हायला पाहिजे? ते पण व्हायला पाहिजे. विषय तो एक तर आहेच, पण मग कसं आहे माहिती आहे का, नुसतं लाडकी बहीण म्हणूनच नाही हे केलं पाहिजे ना. काहीतरी महागाई पण भरपूर वाढली तसं. लाडकी बहीण आहात का मुख्यमंत्र्यांची? लाडकी बहीण योजनेचे आहात का लाभार्थी? काय वाटतं कोणाचं सरकार यायला पाहिजे तुम्हाला? सरकार त्यांनी कामं केले पाहिजे. सरकार काय त्यांनी लाडकी बहन योजना काढली, पण महागाई किती वाढवली. इलेक्शन के बारे में आपको क्या लगता है? महाराष्ट्र में अच्छा माहौल है? मराठी हिंदी कैसा? हिंदी, अच्छा. महाराष्ट्र में कैसा माहौल है इलेक्शन के लिए? क्या चल रहा है? क्या लगता है आपको किसकी सरकार आएगी या फिर आनी चाहिए? आनी तो चाहिए उद्धव की, लेकिन अगर फेयर इलेक्शन होगा तो, और अगर कुछ गड़बड़ी हुई तो फिर बीजेपी तो आ ही जाएगी, क्योंकि बीजेपी सिर्फ हिंदू मुस्लिम का कार्ड खेल रही है. बाकी विकास के नाम पे ये लोग कुछ भी नहीं बोलते, ये काम किया वो काम किया, लेकिन वोट नहीं मांगते उसके नाम पे. सिर्फ अगर वोट मांगते हैं तो सिर्फ ध्रुवीकरण करते हैं, सिर्फ हिंदू मुस्लिम कटेंगे बटेंगे, यही सब इनका है. बाकी इनका कुछ है नहीं, क्योंकि ये जो काम किए ना उस पर ये लोग वोट नहीं मांगते, बिल्कुल भी नहीं मांगते ये लोग. इनकी जितनी भी रैली होती है सब हिंदू मुस्लिम पे ही होती है. तो उद्धव ठाकरे की सरकार आई, ऐसा जैसे आपने कहा, अच्छा काम किया था उद्धव ने. कौन मुख्यमंत्री होना चाहिए? उद्धव. अंकल, मराठी हिंदी काय वाटतं महाराष्ट्रात कोणाची हवा आहे? महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारची हवा थोडीफार लागते आहे. तर त्याचं काम पण चांगलं आहे शिंदे सरकारचं, आणि त्यात जास्त करून त्याचा जोर आहे आणि मनसेचा जोर आहे. हां, तर काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल, कोण मुख्यमंत्री बनेल? ते तसं सांगता येणार नाही, कारण का सध्या वातावरण चेंज झालेलं आहे, तर सांगू शकत नाही तसं. पण माझ्या मते शिंदे सरकारचंच वातावरण दिसते मुख्यमंत्री होण्याचं. मी म्हटलं मनसेची पण हवा आहे, तर मनसेची हवा काय वाटतं? मनसे आणि शिवसेना एक होणार असं मला गॅरंटी आहे. तर ते काका मगासपासून थांबले होते. काय वाटतं महाराष्ट्रात मुंबईत कोणाची हवा आहे? मुंबई कोणाची हवा कसं आम्ही याच्यामध्ये कन्फ्यूजमध्ये, आता पब्लिक इकडे तिकडे कसं कन्फ्यूज झालेलं. आता कोणाला काय मत देतात ते प्रत्येकाच्या मतावर आहे. पण आता ही जर सरकार दोघांमधला कोणी आला, हे आपण काय सांगू शकत नाही कोण येईल, ते जनतेवर आहे. आला तर उद्या त्यांनी एकोपाने सर्व आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुधारणा हवी आहे, तर सर्वांनी एकत्र येऊन ते हे करावे. ना तर मग पुढे 26 तारखेला मग काय होईल ते माहिती आहे तुम्हाला. मग राष्ट्रपती राजवट पण लागू होऊ शकते. तसा होऊन देऊ नका. महाराष्ट्रामध्ये सर्व एकोपाने हे करा. पब्लिकची जरा जमलिंग होते. मुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला? मुख्यमंत्री आता जनते ठरवणार. जनता, मला उशीर होतोय, बदलापूरला जायचं. उद्धव ठाकरे. तर खरं तर आहे, काका हसत हसत आलेले आहेत. काका, काय वाटतं इलेक्शनमध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? काय सांगायचं आता, लोकांना सगळं कळतंय, सांगण्याची काही गरज नाही. आपल्याला सांगा, तुम्हाला काय कळलेलं आहे का? महाराष्ट्रामध्ये कोणाचं एकाचं सरकार येईल का, दोघांचं सरकार येईल की हंग असेंब्ली येईल, त्रिशंकू सरकार येईल? ते येणार संयुक्त येणार. हां, त्या गटाचं किंवा या गटाचं. कारण EVMचं सांगता येत नाही काय. लोकांचा माहोल दिसतोय की आघाडी यायला येणार म्हणून, किंवा पत्रकारांचं पण म्हणणं आहे. पण EVM काय करेल सांगता येणार नाही. पण मग काय वाटतं, समजा आघाडीचं सरकार आलं तर कोण मुख्यमंत्री होईल किंवा हवा, आणि महायुतीचं समजा सरकार आलं तर कोण मुख्यमंत्री हवा किंवा होईल? मुख्यमंत्र्यावर काही नाही आहे.
खरोखर लोकांची कामं करायची असतील, खरोखर काही महाराष्ट्राची प्रगती करायची असेल तर ते धोरण जे काय असेल ते राबवणारा जो त्यांचा नियुक्त जो कोणी मुख्य माणूस असेल त्याच्यावर अवलंबून आहे. काही लोकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात की कुठून कुठे चाललेले आहे इलेक्शन. मराठी हिंदी ही भाषा नाही, मराठी हिंदी. अच्छा, कुठे राहता? भांडुपला. अच्छा, काय वाटतं कोणाचं सरकार येईल, काय वाटतं इलेक्शनची हवा आहे? आम्ही तर बीजेपीलाच सपोर्ट करतो. सरकार कोणाचं येईल काय वाटतंय? शिंदे परत. परत मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? एकनाथ शिंदे. म्हणजे म्हणजे महायुतीचं सरकार येईल की शिवसेनेचं सरकार? नाही, महायुतीचा. आणि उपमुख्यमंत्री कोण पाहिजे? देवेंद्र फडणवीस. आणि अजित दादा? अजित दादा काय आता त्यांना तर आम्ही एवढं ओळखत पण नाही आणि त्यांना सपोर्ट पण नाही एवढा करत. आम्ही फक्त पहिल्यापासूनच आम्ही बीजेपीलाच आहे आणि आमचे भाई आहेत ते पण कौशिक पाटील, ते महामंत्री आहेत भाजपचे, तर आम्ही त्यांच्याबरोबर असतो, तर आम्ही बीजेपीला सपोर्ट करणार. काय वाटतं महाराष्ट्रामध्ये कोणाची हवा आहे? अच्छा, तर माहीत नाही कुठे. सगळे चांगले कुठे बने. अच्छा, सगळे चांगले आहेत असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार यायला पाहिजे? आता चेंज होईल आता, चेंजिंग आता चेंज होईल असं वाटतं? असं होईल, मोठ्यांनी बोललं तर असं 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 होईल चेंज असं वाटतं. असं वाटतं तुम्हाला? तुमचा अंदाज आहे तसा. काय वाटतं कोण मुख्यमंत्री होईल? आता 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 नाव कोणी सांगितलं नाही ना, आता नाम कोणी सांगितलं नाही कोण ना, आता कोण हा बघणार एक फक्त पण रस्सी खेच तर सुरू आहे ना त्यांच्यामध्ये चर्चा तर. ते चर्चेमध्ये आहे ना, आता कोण पुढे कोण आणणार ना कोण, बरं तुमच्या मनातला मुख्यमंत्री सांगा. मग कोण आणणार फक्त चेंज होणार फक्त. आता वाटतं ते मला गव्हर्नमेंट सांगतं चेंज होणार. अच्छा, गव्हर्नमेंट चेंज होणार असं त्यांना वाटतंय. काकांना विचारूयात आपण. काका, मराठी हिंदी? ऐका ना, महाराष्ट्रामध्ये सध्या कोणाची हवा आहे इलेक्शनमध्ये? आता सध्या हवा उद्धव बाळासाहेब ठाकरे. का असं वाटतं? बाळासाहेब ठाकरेंनी ज्या गोष्टी केल्या त्या महाराष्ट्रामध्ये कोण करू शकत नाही. त्याच्यामुळे मराठी माणूस बाळासाहेब ठाकरेंसाठी खंबीर आहे. मग तुम्हाला काय वाटतं कोणाचं सरकार येईल, महायुती की महाविकास आघाडी? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं? जर आलं तर कोण मुख्यमंत्री पाहिजे? उद्धव बाळासाहेब ठाकरे. का पाहिजे? कारण त्यांची कोरोनामध्ये कामं चांगली होती, आता पण त्यांची कामं चांगली आहेत आणि ते शांत शिकलेले सुशिक्षित आहेत, त्याच्यामुळे ते व्हायला पाहिजे. मग तुम्ही म्हणताय की उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हायला हवं, तर त्यांच्याशी कुठली कामं तुमच्या आता लक्षात आहे? आता आमच्याकडे म्हणजे घाटकोपरमध्ये शिवसेनेची बरीच कामं आहेत. पहिला दीपकबाई हांडे पहिले शिवसेनेचे नगरसेवक होते, आता ते नारायण ह्याच्या दुसऱ्या शिवसेनेमध्ये गेले आहेत, आता कामं नाही आहेत त्यासाठी. नाही तर आमच्याकडे शिवसेनेचीच कामं आहेत. हो. एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून स्वतःला म्हणवतात, किंवा मग त्यांनी एवढ्या योजना आणलेल्या आहेत, तर ते नको का मुख्यमंत्री वाटतोय? एकनाथ शिंदे ते बरोबर आहे, पण त्यांनी जे केलं ना ते चुकीची गोष्ट केलं आणि त्यांना जे करायचं अवश्य आहे त्यांनी स्वतःहून आपला पक्ष उभा करायला पाहिजे. तर राज ठाकरे जे निघून गेले त्यांनी स्वतःहून आपला पक्ष उभा केला, तर शिवसेनेचा चिन्ह घेऊन जर आपण जर निवडणूक करत असेल ते चुकीची गोष्ट आहे. राज ठाकरेंचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून काय वाटतं मनसेची किती हवा आहे? कारण त्यांचा स्वतःचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात. नाही ना, मनसेची पण हवा होते, पण आता मनसे काय या पक्षामधून त्या पक्षामध्ये जायला लागले म्हणून मनसेची हवा जरा कमी व्हायला लागली. मराठी हिंदी नाही, ગુજરાતીમાં વાત કરશો? હા, અહીંયાનું નથી. अच्छा, ठीक आहे. पण इलेक्शन यू डोंट हॅव एनी आयडिया अबाउट. मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणाची हवा आहे असं वाटतं? कोण सरकार स्थापन करेल असं वाटतं? बातम्या बघता, पेपर वाचता, जेव्हा ऐकता, लोकांशी बोलता, काय वाटतं? असं वाटतंय की शिवसेना. कुठली शिवसेना? दोन आहेत ना आता. आता दोन आहे, ते कमलवाले. तर कोण वाटतं मुख्यमंत्री व्हायला? ते व्हायलाच पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. कोण कोण? एकनाथ शिंदे. तुम्ही म्हणताय ते, पण ते कमळवाले नाही, ते धनुष्यबाणवाले आहेत ना. धनुष्यबाणवाले. म्हणजे तुमच्यानुसार महायुतीचं सरकार येईल? हा. का वाटतं महायुतीचं सरकार येईल? हे यायला पाहिजे. का यायला पाहिजे? हे कामं पण चांगली केली आहे असं नाही त्याबद्दल. मराठी हिंदी? अच्छा, आपको क्या लगता है महाराष्ट्र में किसकी हवा चल रही है, किसकी सरकार बनेगी इस बार? मुझे जो लगता है शिवसेना है। कौन सी शिवसेना? उद्धव ठाकरे। अच्छा, क्यों ऐसा लगता है आपको? उन्होंने अपनी सत्ता में जब थे तो कुछ काम किया अच्छा। अच्छा,
पब्लिक उनको, ख़ास तौर से मेरे मुसलमान फ्रेंड्स भी उनको बहुत लाइक कर रहे हैं। जी। क्यों, लेकिन आपको क्या लगता है उन्होंने क्या अच्छा काम किया? अभी वो लोगों ने, पहली बात तो ये है ना कि सबको एक साथ लेके चलते हैं। हर धर्म के लोगों को ये कोई करते ही नहीं। और उद्धव ठाकरे साहब की जो स्पीच होती है ना, वो भी बहुत डिसेंट होती है, इसलिए ऐसा लग रहा है। एक सवाल है कि शरद पवार के बारे में क्या कहना है आपका, क्या राय है? शरद पवार जी है, पुराने पॉलिटिक्स है, लेकिन मतलब ये हो गया है कि वो आवाम के लिए कम करते, अपने लिए ज़्यादा करते। आपने उद्धव ठाकरे जी का नाम लिया, क्या आप चाहते हैं कि वो सीएम बने? मैं चाहता हूँ 100%, मैं तो यही चाहता हूँ कि वो सीएम बने, क्योंकि महाराष्ट्र को अभी तक जो चीज़, अभी मेरी नॉलेज में उद्धव ठाकरे जी अच्छे सीएम साबित हुए। तर आपण पाहिलं की एक प्रकारे असं म्हणूयात ते म्हणजे की ह्या मुंबईच्या लोकल लाईनमधनं महाराष्ट्राची हवा कशा आणि कुठल्या दिशेने वाहते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। लोकांचे आपल्या आपल्या मनातले मुख्यमंत्री सुद्धा आहेत, पण प्रामुख्याने आपण जेव्हा जेव्हा बघतो आहोत एकनाथ शिंदेचं नाव घेतलं जातं आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं जातं। सरकार कोणाचंही असो, पण या दोघांची नावं घेतली जातात असं आत्तापर्यंत माझ्या तरी पाहण्यात आलेलं आहे, जितक्या ठिकाणी मी बोलले आहे। आणि आत्ता या लोकल म्हणजे लोकल ट्रेनमध्ये सुद्धा आपण याच पद्धतीचा अनुभव घेतलेला आहे। आणखीन काही लोकांशी आपल्याला बोलता आलं तर आपण नक्की बोलणार आहोत, पण आत्ता मात्र इथं आपण थांबलं पाहिजे। कॅमेरामन अनिकेतसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी।